हे दगड वगैरे टाकलं वन साईड 2 महिने होऊन गेले, 2 महिने. पण त्या पुढे काहीच होत नाही. मी रोजचा प्रवास नाही, पण दर रविवारी दर संडेला मी इथनं प्रवास करतो सकाळी 7 ते 8 वाजता. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तर मला वाटलेलं कदाचित इथे नवीन ब्रिज बांधला जाईल. भिवंडी येथील कामवारी नदी. तुम्ही कामवारी नदीवर हा जो मार्ग तुम्ही पाहू शकता, जो वाड्याच्या दिशेने जातो. साधारणतः गेल्या 2 महिन्यापासून हा ब्रिज बंद करण्यात आलेला आहे. एक साईड ते दगड वगैरे लावून, बांबू लावून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. साधारणतः 2 महिने होऊन गेलेत. तर काय तो ब्रिज बनवणार आहेत, तोडणार आहेत, काय करणार काहीच माहिती नाही. वाहतूक बंद करण्यात आलेली आहे आणि इथे अशा गाड्या पार्क केल्या जातात, उभ्या राहतात. ही कामवारी नदी बघू शकता, पूर्ण गाल पडलेला आहे. अरे बापरे. बघू शकता पूर्ण रस्ता जो आहे ना, ते वन साईड बंद केलेला आणि इथे पार्किंग राहते. हे बघा, भिवंडी वाडा रोड नदी नाका कामवारी नदीवर आहे. इथे आमचे गणपती विसर्जन होतात. आणि हा जलपर्णी पूर्ण साचले घालते ब्रिजवर. झाडे तोडून जे आलेले आहेत ते देखील इथे वाढले. बघा बापरे बाप, हे कसं काय नदीतनं पाणी क्रॉस होईल. इथे तळे गेलेले आहेत. ते बघा, इतका मोठा झाड टाकलेला आहे का वाहून आला आहे काय समजत नाही. आणि हा बंद करण्यात आलेला रस्ता आहे. हे दगड वगैरे टाकलं वन साईड 2 महिने होऊन गेले, 2 महिने. पण त्या पुढे काहीच होत नाही. मी रोजचा प्रवास नाही, पण दर रविवारी दर संडेला मी इथनं प्रवास करतो सकाळी 7 ते 8 वाजता. पहिल्यांदा जेव्हा पाहिलं तर मला वाटलेलं कदाचित इथे नवीन ब्रिज बांधला जाईल. मग दुसरा संडे आला, तिसरा संडे आला, महिना झाला तरी इथे काहीच होत नाही. आणि इथे मात्र गाड्या पार्क केल्या जातात, ते बघा रस्त्यावर. आणि नाही तरी एकंदरीत 6 ते 2 महिने नक्कीच झालेत. तर या संदर्भात नक्कीच काय माहिती कोणाला असेल तर सांगावी. भिवंडीकरांनो, तुम्हाला काय माहिती असेल तर. नदी नाका भिवंडी वाडा रोड आणि इथे पुढे शेलार गाव आहे. आणि आमची कामवारी नदी, या नदीतच गणपती विसर्जन केले जाते. तुम्ही पाहू शकता, मग दाखवतो गणपती विसर्जन केले जाते ती जागा. हे बघा, पूर्ण जलपर्णीने भरलेली आमची कामवारी नदी, पूर्ण जलपर्णीने भरलेली. आणि इथेच आमचे गणपती विसर्जन होतात. मोठ्या मोठ्या मूर्त्यांचे विसर्जन या नदीत केले जाते. आणि या नदीवरच तो तिकडचा ब्रिज जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे वन साईड. आणि हा नवीन ब्रिज आहे. असं भिवंडीकरांनो, तुम्हाला याबाबत काय माहिती असेल तर नक्की कळवा. काच आपल्याकडे आपले मराठी यूट्यूब चॅनल.